नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील विकासावर टीका करणाऱ्यांना राम रेपाळेंचा इशारा. लोकमान्य नगरची बंद पायवाट लवकरच होणार खुली. आणि ठाण्यात पाणी टंचाई तीव्र, टँकरवर वाढली नागरिकांची भिस्त. डोळ्यांवरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचं. हे दुटप्पी धोरण थांबवा, असे खडेबोल सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपाला सुनावले. ठाणे महापालिकेच्या 2024-27 अर्थसंकल्पीय सभेत भाजपा नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीनं उत्तर दिले. गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपाच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले की आम्ही युती धर्माचं पालन तंतोतंत करत आहोत, पण टाळी एका हातानं वाजत नाही. जर ॲक्शन आली तर रिॲक्शन येणारच. विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका. विधायक सूचना करा, आम्ही त्याचं स्वागत करू. ठाणे बोरवली जो टनेल होतोय, खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे. आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत. आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे, आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा. आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा, असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे आरोप करतात, आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय, याची शंका आम्हाला येऊ लागली. वन विभागानं अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबांची मोठी गैरसोय झाली होती. गेली 60 वर्ष या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा बस, अग्निशमन दल तसंच महापालिकेची विविध वाहनं करत होती. मात्र वन विभागानं गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत होता. आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. भाजपाच्या खोपाटेतील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात लोकमान्य नगर पाडा 4 मधील रहिवाशांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसंच संबंधित वन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून काही आवश्यक अटी शर्थींसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणं हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. लोकमान्य नगरवासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणार आहेत. जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात RTI, शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक अशी विविध विषयांवरही नागरिकांनी निवेदनं सादर केली आहेत. मुंबई महापालिकेकडून 10% तर MIDCकडून 15% अशी एकूण ठाणे शहरात 25% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे विहिरी आणि बोरवेल अशा पाण्याच्या स्रोतांवर देखील परिणाम झाल्यानं ठाण्यातील अनेक मोठ्या सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. परिणामी सोसायट्यांकडून साकेत येथील पाणी भरणा केंद्रामधून दररोज 75 ते 80 टँकरची मागणी होतीये. शिवाय दररोज हजारो रुपये खर्च करून खासगी टँकरचा देखील आधार ठाणेकरांना घ्यावा लागतोय.
ठाण्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून त्यामुळे ठिकाणी राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. विशेष करून घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं असून या मोठ्या प्रमाणात मोठमोठी गृहसंकुलं देखील उभारली गेली आहेत. सध्या ठाणे शहरात पाण्याचं संकट अधिक गडद झालंय. सर्वसामान्य ठाणेकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे साकेत इथे ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरलं जातं त्या ठिकाणी आजच्या घडीला दररोज ठाण्यातील सोसायटींकडून 75 ते 80 टँकरची मागणी होते. ठाणे शहरासाठी दररोज 627 MLD पाण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केवळ 590 MLDच पाणीपुरवठा होत असल्याची कबुली पालिका प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिकेत तब्बल 1773 रिक्त पदांची मेगा भरती एप्रिल 2024 पासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ही प्रक्रिया आता लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास विभागानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही प्रक्रिया केली जाणार होती. परंतु आता कौशल्य विकास विभागानं ही भरती प्रक्रिया करताना खास करून स्वच्छता, परवाना आणि इतर 4 श्रेणीतील भरती प्रक्रिया करताना कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र असावं अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता भरती प्रक्रिया कधी असेल असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकलाय. ऑगस्ट 2025 क आणि ड वर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर जाहीर झालेल्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आणि प्रक्रिया थांबवावी लागली. ऑगस्ट 2025 अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. या भरतीमुळे पालिकेतील रिक्त पदांचा ताण कमी होणार असून विशेषतः आरोग्य आणि आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. अग्निशमन विभागात जवानांची भरती केली जाणार असून शहराच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. शिवाय लिपिक, टंकलेखक, शिपाई, सफाई कर्मचारी, कनिष्ठ अभियंता आणि विविध तांत्रिक सहाय्यक पदांचा समावेश आहे. नगरविकास विभागाकडून आलेल्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया पार पाडली जाते. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना कौशल्य विकास विभागानं आता पालिकेला सूचना केली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण करताना 2 स्वच्छता, परवाना निरीक्षक आणि इतर 4 वर्गांसाठी उमेदवारांना कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा अशी अट घातली आहे. त्यामुळे आता पालिकेपुढील पेच वाढला आहे. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंट यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षाचे होते. मेजर सुभाष गावंट हे भारतीय सैन्यातील 8 महा रेजिमेंटचे एक अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाण्यात द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं. ते 8 महा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते आणि सैन्यातील जात-पात विरहित धर्मनिरपेक्ष संस्कृतीवर त्यांचा अढळ विश्वास होता. ठाणे पूर्व येथे जिथे एअर रायफल आणि पिस्तूल शूटिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. मेजर मेमरीज आणि लष्कराच्या भाकऱ्याचा उदार ही त्यांची पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. मेजर सुभाष गावंट यांची 8 महा रेजिमेंट ही बटालियन परमवीर चक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान होता. 1983 साली 22 वर्ष नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्य दलातून निवृत्ती घेतली. त्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले 5000च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. तसंच सैन्य आणि हवाई दलातले अधिकारीही त्यांनी घडवलेत. पहाटे येऊरचा डोंगर चढत त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवलं होतं. सैनिकी जीवनातील अनुभव त्यांनी लष्कराच्या भाकऱ्याचा उदार आणि इंग्रजी भाषेतील मेजर मेमरीज या पुस्तकात त्यांनी शब्दबद्ध केलेत. सैन्यातून बाहेर पडल्यावर मेजर गावंट यांनी सर्वप्रथम जिज्ञासा या संस्थेच्या माध्यमातून जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलची स्थापना केली. गेली 18 वर्षे ही शाळा जोमात सुरू आहे. 1995 साली सिंघानिया स्कूलमध्ये आणि नंतर इतर 4-5 शाळात हा उपक्रम सुरू झाला. या ठिकाणी मुलामुलींना एअर रायफल शूटिंग, ड्रिल, मॅप रिडिंग, फर्स्ट अँड रेस्क्यू ऑपरेशन, फायर फायटिंग असे मिलिटरी संबंधीचे सर्व विषय शिकवले जातात. सध्या ठाणे मुलुंड परिसरातील 1,500 मुलं या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. ज्या शाळेत मेजर गावंट शिकले त्याच शाळेत म्हणजे ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते अध्यक्ष होते. या शाळेच्या ठाणे पूर्व शाखेत त्यांनी ऑलिम्पिक स्तरावरची शूटिंग रेंज बनवली. तिथे रीतसर प्रवेश घेऊन 10 ते 80 वयापर्यंतची कुणीही व्यक्ती सराव करू शकते. इथले प्रशिक्षकही देश पातळीवरचे आहेत. मेजर गावंट यांच्या सांसारिक जीवनात उर्मिला गावंट यांची उत्तम साथ लाभली.
22 वर्षाच्या दैदिप्यमान सैनिकी कारकिर्दीत मेजर गावंड यांना 21 वार्षिक मेरिट पदकांसह 7 विशेष सन्मान पदक मिळाली. हजारो विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ठाणे महापालिकेच्या ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी होते. संरक्षण सेवा क्षेत्रात नोकरीच्या सेवा देणाऱ्या संस्थेत ते 1997 पासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. मात्र या सर्व सन्मानांच्या पलीकडे त्यांना तेव्हा खरा आनंद झाला जेव्हा त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर स्टार वाढले. मुंबई नाशिक महामार्गावरील माझिवडा ते वडपे या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सुमारे 90% काम पूर्ण झाले. या प्रकल्पामुळे प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांच्या खिशाला पुन्हा टोलचा फटका बसणार आहे. तब्बल 9 वर्षांनंतर खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होत असला तरी मनसेनं आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलनाका सुरू होऊ देणार नसल्याचा थेट इशारा दिला होता. आता अशातच मनसे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण टोलनाका परिसरात बॅनर लावत ठाणेकरांनो जागे व्हा, सतर्क व्हा, एकत्र या असं आवाहन केलं आहे.